आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके, उत्सव समिती अध्यक्ष विनायक पांडे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सुहास फरांदे, सुधाकर बडगुजर, श्याम बडोदे, शाहू खैरे, सुरेश पाटील, आर.डी. धोंगडे, आदिती पांडे, राहुल शेलार, मयुरी पवार, संध्या कुलकर्णी, विश्वास कांबळे, भारत जाधव तसेच स्मारकाचे वास्तुविशारद श्याम लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर एका युगाचे नाव होते। त्यांनी आपल्या लेखणी, शाहिरी, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या, विमुक्त, दलित आणि बहुजन समाजाच्या वेदनांना शब्द दिले। त्यामुळे हे स्मारक केवळ एक वास्तू नसून सामाजिक न्याय, समता, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनाच्या विचारांचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले। भुजबळ यांनी अण्णाभाऊ साठे यांचे सुप्रसिद्ध वाक्य ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे याचा उल्लेख करत श्रमिकांच्या योगदानाचा गौरव केला। समाजाचा खरा आधार हा श्रम करणारा सामान्य माणूस असल्याचे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून अधोरेखित केल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी स्मशानभूमीत राखेचे काम करणाऱ्या मातंग समाजातील महिलांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले। या महिलांना त्यांच्या श्रमाचा सन्मान, आवश्यक सुविधा आणि न्याय मिळावा यासाठी महानगरपालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सातत्याने आणखी कोणतीही विकत असेल नाशिक महानगरपालिकेच्या समस्या असल्या तातडीने सोडवण्यासाठी आमच्या महापौर हिमगौरी आडके मॅडम, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक आणि या देशची समितीचे जेवढे अध्यक्ष आहेत या सर्व समितीचं नेतृत्व करणारे मी म्हणेन की या समाजाला नेतृत्व देण्याची संधी माजी महापौर विनायक भाऊ पांडे यांनी केली, कारण त्यांनी आपल्या या वर्षाचा अध्यक्षस्थान ठेवला। मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, उपेक्षित आणि वंचितांसाठी सातत्याने कार्य केलं, जागतिक क्रांती केली। मला सांगायची संधी मी एवढीच की हा 100 वर्षापासून मातंग समाज आजही नाशिक मधला मातंग समाज उपेक्षित आहे, परंतु याच्यावर अजूनही शासनाचं लक्ष नाही। परंतु फरांदे मॅडम यांनी या उपेक्षित तळागाळातील मातंग समाजाच्या दिनदलितांपर्यंत घरात जाऊन काम करण्याची भूमिका त्यांनी ठेवली असेल तर त्या फरांदे मॅडमनी ठेवली आहे। आणि खऱ्या अर्थानं या समाजाला राजकीय आश्रय मिळणं गरजेचं आहे, परंतु काहींचं मी कौतुक करेन फरांदे मॅडमचं की जेव्हा पुतळ्यावर हातावर झाड पडलं आणि पुतळा फुटला त्यावेळेस वातावरण अतिशय तणावाचं होतं आणि मॅडम तिथे आल्यानंतर तातडीने प्रशासकीय राबवत होती आणि राबवत प्रशासकीय असताना आयुक्तांना बोलवलं, त्याचबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांना, शहराधिकाऱ्यांना बोलवलं, डीसीपींना बोलवलं आणि तातडीने तो 48 लाखाचा 11 फुटी पुतळा उभारण्याचं काही कार्यवाही करायला लावली। आज तो दिमागात उभा आहे। त्याचबरोबर 1.5 कोटीचं सुशोभीकरण केलं। जिल्ह्यामध्ये साहेब मी आपल्याला लक्ष देऊ इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकच स्मारक आहे, या राष्ट्रीय पुरुषाचं एकच स्मारक नाशिकमध्ये आदरणीय फरांदे मॅडमने उभं केलं, त्यांच्या परिश्रमाचं उभं केलं आणि तळागाळाच्या माणसांपर्यंत जाऊन आज ही गर्दी दिसते आहे। याच्याही पेक्षा त्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने समाज उभा आहे, कारण तळागाळापर्यंत काम करणारं नेतृत्व आतापर्यंत आम्हाला जर दिसलं नाही तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसतं। खऱ्या अर्थाने त्याचे आभार मानणं आपल्याला योग्य आहे। त्याबरोबर मी महाजनांना एक विनंती करेन की आम्ही मातंग समाजाच्या वतीने आम्हाला अनेक वेळेला निवेदन दिली, पण भाऊ तुम्ही आमच्यावर छत्र काय ठेवले? इतके वर्ष झाले, हा 100 वर्ष समाज
पाठीमागे आहे. नाशिकमध्ये आपण एकदा वाड्या वस्तीवर फिरा, तुम्हाला दिसेल अतिशय पाठीमागे आहे. विनंती एवढीच आहे की स्मशानात जाणाऱ्या महिला यांच्यासाठी माननीय आमचे दलितांचे कैवारी भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मिटिंग मध्ये बैठक घेतली आणि त्यांना पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेत सामोरं घ्यावं. 2014 मध्ये ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतर राज्यमंत्री यांनी बैठक घेतली आणि गिरीश भाऊ महाजन साहेबांनी त्याच्यावर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली आणि त्यांनी महापौर आयुक्तांना सांगितलं की जनावरांपेक्षाही हित करणाऱ्या माणसाला सामान्य नागरिकाचा प्रवास करायचा असेल तर तातडीने कारवाई करा. या गिरीश भाऊ महाजनांचं मी समाजाच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन व्यक्त करतो. नाही या समाजाला स्थान देण्याचं काम हे आमचे मंत्री महोदय, आमच्या फरांदकाराम भीमदेवताई आलके आणि आमचे आदरणीय पांडे साहेब विनायक भाऊ पांडे आमच्या खांद्याला खांदा लावून घरामध्ये काही ताकीद येतात. मला भेटण्याची संधी दिली. यावेळेस मदत करताना मॅडम मी एवढं म्हणेल की तुमचं कार्य महान आहे, भाऊंचं कार्य महान आहे, पण आज समाज तुमचा तुम्ही राहील, समाज तुमच्या बरोबर राहील. तुमचा कधीही करायचं तुमच्याकडे नाही खात्री देतो आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही आमच्या 100 वर्षाचा इतिहास मला विनंती करतो आणि सांगतो. महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण ज्यांनी केलं ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जय महाराष्ट्र. अण्णाभाऊ साठे यांचा यानंतर आभार प्रदर्शन आदरणीय शाहू महाराज करते. कोणी जायचं नाहीये, इथंच थांबायचं. माझी महिला नम्रात उभी राहिली, होती हातात रेशनची थैली. 9 महिन्याच्या घरात 10 महिन्याच्या घरात 10 महिना झाली हैराण. माझ्या जीवाची होती ती टाळली. माझी महिला नम्रात उभी राहिली, होती हातात रेशनची थैली. माझी महिला गावाकडे राहिली, होती हातात रेशनची थैली. अण्णाभाऊ साहेबांना विनम्र अभिवादन. माझ्या बालपणापासून आमचे शाहीर प्रतापसिंग परदेशी जे मेळा करत होते त्या मेळ्यामधली अण्णाभाऊ साठेंची ही रचना आहे. अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे बरोबरचे अनेक जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जागवला. आज अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण आहे. या निमित्तानं मी आमच्या परिसरातले जो पहिला पुतळा म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा एकच पुतळा ज्या सुधाकर लोंढे यांनी केला होता त्या सुधाकर लोंढेंना आज मी धन्यवाद देतो. हा पुतळा सुधाकर लोंढेंनी केला नाही, परंतु सुधाकर लोंढे हा एकमेव शिल्पकार नाशिकमध्ये असा आहे त्या जो प्रपोर्शन मध्ये पुतळे तयार करतो तो त्यांनी केले. एकच पुतळा केला आणि आता शरमत पाटलांनी हा जो पुतळा केला. शरमत पाटील हे शरद पाटलांचे पुतळे. शरद पाटील कॉम्रेड शरद पाटील ज्यांना संपूर्ण म्हणजे ज्यांचं साहित्य संपूर्ण जगभर गाजलं. चीनमध्ये कॉम्रेड शरद पाटील यांना फार मानतात आणि त्यामुळं सरमत पाटलांकडे हा पुतळा झाला पाहिजे, सरमत पाटलांच्या हस्ते झाला पाहिजे म्हणून हा हट्ट आम्ही धरला आणि नाशिक महानगरपालिकेला ह्या निमित्तानं आज आमचे सर्व पदाधिकारी आमचे नाशिक महापालिकेचे सर्व अधिकारी यांना सुद्धा आज धन्यवाद दिले पाहिजे. त्या निमित्तानं आज इथे भुजबळ साहेब आले, गिरीश भाऊ आले, आमचे महापौर आहेत, आमचे आमदार आहेत, देवानी फडणवीस यांनी या पुतळ्याला याचं अनावरण करण्यासाठी आमचा मित्र श्याम लोंढे त्याचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. आणि आज सरमत पाटील त्याची तब्येत बरी नसतानाही त्याला रात्री उशिरा फोन आला, त्याचा फोन मला आला
श्यामजी बरोदे, त्यानंतर शिवसेना नियोजन उत्सव समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे आणि ते आता तिघांचंही स्वागत संपन्न करतात. यानंतर आमच्यातर्फे आता सन्मान होतो आहे, त्याच्यामध्ये शिवा जाधव, सागर दाते, अतुल क्षीरसागर, गोपी राजपूत, पार्थ मानकर, राजन पुणे आणि तेजस निर्भोणे, अतुलजी बसते. समस्त कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित आहेत. सर्व कार्यकर्ते आणि माननीय आमदार देवेंद्र बांधून देण्याचं काम जे आहे ते आपण करावं एवढी मी आपल्याला विनंती करते. आणि शेवटी एवढंच सांगेल की अण्णाभाऊ साठे हे कोणत्या एका समाजापुरते मर्यादित नव्हते, ते सर्व जाती, सर्व धर्म, सर्व श्रमिक, सर्व वंचित आणि संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत आणि पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करतील. तुम्हाला सांगते, अतिशय प्रतिभावंत असलेला हा मातंग समाज भाऊ इथं एखादी कविता अण्णाभाऊ साठेंच्या सारखी सादर करतील इतका प्रतिभा संपन्न हा आपला समाज आहे. आणि आज त्या ठिकाणी माझ्या समितीच्या सगळ्या बांधवांच्या वतीने मी आता परत कोणाची नावं घेत नाही, आपल्याला एवढीच विनंती करेल की ह्या समाजाच्या प्रश्नासाठी भाऊ त्यांना त्या स्मशानभूमीमध्ये जे काम करतात त्यांच्या मुलांना आपण महानगरपालिकेमध्ये जर कधी चतुर्थ श्रेणीची भरती असेल तर त्यांना सामावून द्यायला पाहिजे. पण तोपर्यंत त्यांना आपण मानधन जे आहे त्यांना आपण सुरू करून द्यायला पाहिजे. या महान साहित्य रत्नाला, लोकशाहीला, ज्यांनी आपलं साहित्य फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर पूर्ण जागतिक स्तरावरती आपल्या मराठी भाषेला आणि साहित्याला पोहोचवलं, अशा लोकशाहीला आणि समाज परिवर्तनाच्या योद्ध्याला त्यांच्या 166व्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम करते, वंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. त्यांना मी विनंती करेन की ज्यांनी हा तिथल्या अतिशय सुंदर बांधकाम तिथे केलेलं आहे त्यांचा सन्मान आपण करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय दीपक जी वाघ त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दीपक वाघ यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. क्रिएशन असोसिएशनचे अध्यक्ष श्यामजी लोंढे यांचाही सन्मान आम्ही करतो आहोत. भुजबळ साहेबांना विनंती आहे, श्याम लोंढे यांचा क्रिएशन असोसिएशन त्यांनी त्याचं सुंदर असं डिझाईन डेकोरेशन केलेलं आहे, त्यांचा सन्मान आपण करतो आहोत. श्याम लोंढे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपण आता सांगितलं की सिंहस्थ मेळ्याचे कुंभमंत्री, त्यामुळे नक्कीच नाशिक हे राम तीर्थ आहे. श्री रामप्रभूच्या धन्यवाद. आणि यानंतर लगेचच शिल्पकार सरमत पाटील हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचाही सन्मान माननीय शरद पाटील यांच्यासाठी जोरदार टाळी झालं पाहिजे. अतिशय सुंदर ते स्मारक आपण बघताय. यस, पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या.
अतिशय सुंदर पूर्णाकृती पुतळा जो आपण बघतो आहोत पाटील सरांनी केलेला आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर लगेचच आपल्या सर्वांचे लाडके आणि कायम नाशिककरांच्या मागे उभे असलेले संकट मोचक नक्कीच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते उड्या मारत असतात आणि सगळ्यांचे संकट सोडवत असतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपण आता सांगितलं की सिंहस्थ मेळ्याचे कुंभ होते, त्यामुळे नक्कीच नाशिक हे राम तीर्थ आहे. श्री रामप्रभूच्या धन्यवाद. आणि यानंतर लगेचच शिल्पकार संमत पाटील हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचाही सन्मान माननीय शरद पाटील यांच्यासाठी जोरदार टाळी झालं पाहिजे. अतिशय सुंदर हे स्मारक आपण बघताय. यस, पाटील सर्वांसाठी जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर पूर्णाकृती पुतळा जो आपण बघतो आहोत पाटील सरांनी केलेला आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर लगेचच आपल्या सर्वांचे लाडके आणि कायम नाशिककरांच्या मागे उभे असलेले संकट मोचक नक्कीच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते उड्या मारत असतात आणि सगळ्यांचे संकट सोडवत असतात. त्या गिरीश महाजनांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, सत्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. लोकशाही साठे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण या ठिकाणी त्याच्या निमित्ताने केलेलं आहे. आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून खूप शुभेच्छा देतो. तो व्यासपीठावर या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, या राज्याचे लोकप्रिय आमदार देवेंद्रताई फडणवे, लोकप्रिय महापौर इंदुरताई हडके, महापालिका आयुक्त मनीषाताई तडवी, त्या ठिकाणी उपस्थित बच्चेजी सामंत, सभापती उपमहापौर, मला वाटतं माजी महापौर आणि समितीचे अध्यक्ष विनायकजी पांढरे, मान्य ॲडव्होकेट श्याम बडोदे, आदिती पांढरे, जगसिंगराय, रंजन ठाकरे, मयुरी पवार, शाहू महाराज, समाधानजी देवरे, सुधाकर बडगुजर, स्वाती भांबरे, सुरेश पाटील, संध्याताई कुलकर्णी, सर्व नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, अण्णाभाऊ साठेंचे कोणते सर्व समाज बांधव, देवेंद्रताई जिजीराव, सगळे जण तुम्ही जवळ 7-7 गाव घेतली, सर्व जण महात्मा फुले 1827 म्हणजे ते 55-60 वर्षाचे. बाबासाहेब आंबेडकर 1891 1956, म्हणजे 50, 55, 60 वर्षामध्ये ही मंडळी जगज्जेती झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्या जगामध्ये
अण्णाभाऊ साठे फार शिक्षण झालं नाही, चौथी पास. वाकई गावावरून चालत 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 पोट भरण्यासाठी गरिबीतला मनुष्य हा मुंबईला येतो. मुंबईची परिस्थिती पाहतो. लाल बावड्या त्यावेळेला डोळ्यात होता. गोरगरिबांचं काम करणारा, कामगारांचं काम करणारा, त्यांच्याबरोबर काम करतो. कम्युनिस्ट पक्षाबरोबर सुद्धा काम करतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली तर त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो. शिक्षण कमी असलं तरी किती पुस्तक संपला त्यांची आहे. आपल्या लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या, विमुक्त, दलित, बहुजन समाजाला त्यांनी आवाज दिला. हे केवळ साहित्यिक नव्हते, ते एका युगाचे नाव होतं आणि ते संघर्षाचं प्रतीक होतं. अन्यायाच्या विरुद्ध लढणारा निर्भीड योद्धा होता अण्णाभाऊ साठे. किती बोलावं तेवढं कमी. त्यांनी त्या मुंबई शहरात आणण्यासाठी जे आहे गोरगरिबांची उपासना, दारिद्र्य, संघर्ष सगळं त्यांनी स्वतः अनुभवला. आणि त्यातून अण्णाभाऊ साठे नावाचा एक मोठा चित्रकार उभा आहे. त्यांच्या साहित्यामध्ये कृत्रिमता नाही, केवळ कल्पना नाही, तर जिवंत माणसाचं जीवन आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं, कारण आम्ही कुणाच्या अंधश्रद्धेवर काही जास्त बोलत नाही, पण धन्यवाद. शिक्षणाशिवाय राहणार नाही. जनतेने सांगितलं, जनते सगळं सांगत, पण निष्पक्षता काय आणि काय निष्पक्ष करतो? अनेक प्रकारे करतो. जनतेने सांगू करतो. बाबासाहेबांची जयंती येते, फुलेंची जयंती येते, अण्णाभाऊची जयंती येते, राणा प्रतापाची, महाराणा प्रतापाची जयंती येते. आम्ही रामदेवीला निवडणुका काढतो, शिवजयंती काढतो, बँड येतो, डीजे येतो, लाखो रुपये खर्च होतात, वाचतो, तरुण सगळे नाचतात, खेळतात. पण पुढे काय? आणि पुढे करतो, पण कशासाठी? आणि या महापुरुषांनी जे विचार मला दिले, त्यांनी समाजाला दिले, देशासाठी विचार दिले, त्याचा अनुभव कसा होता? आज मला वाटतं सगळ्यात मोठं काय आमच्या समाजाला अडचण असेल, आपल्यासाठी नाही म्हणणार मी, सगळ्यांसाठी, ते खरं म्हणजे दारू आहे, हे नशा आहे. नशामुळे पर्यावरण निर्माण करावी लागेल. या महापुरुषांना आम्हाला आकर्षण केलेलं आहे. त्यांच्या साहित्यातून, आपल्या लेखनातून, आपल्या कार्यातून त्यांनी आम्हाला काय सांगितलंय? त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या नेतृत्व पुरेपूरपणे बोलले असते. अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी केलेला आहे आणि आम्हाला प्रेरणा दिली. लोकांमध्ये त्यांनी चैतन्य पेटवलं आणि त्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पण आज आम्ही नुसतं बघतो आहोत.